पश्चिम बंगालमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर ठाण्यात भारतीय जनता पक्षाकडून जल्लोष साजरा करण्यात आला। ठाण्यातील भाजपच्या जिल्हा विभागीय कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात एकत्र येत बँडबाजा वाजवत विजयाचा आनंद व्यक्त केला। परिसरात घोषणाबाजी करत संपूर्ण वातावरण जल्लोषमय झालं होतं। यावेळी ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्या नेतृत्वाखाली अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते। सर्वांनी हातात भाजपचा झेंडा घेत भारत माता की जय आणि भाजप जिंदाबाद अशा घोषणा देत विजयाचा आनंद द्विगुणित केला। काही कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला तर एकमेकांना मिठाई भरवून अभिनंदनही केलं। पश्चिम बंगालमधील या यशामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असून आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्ते अधिक जोमाने कामाला लागतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। राज्यभरात विविध ठिकाणी अशाच प्रकारे जल्लोष साजरा होत असून ठाण्यातील हा उत्सव विशेष आकर्षण ठरलाय। मानाची बाब आहे आणि देशवासियांनी याच्यातून मोठा संदेश मिळालेला देशवासियांना आणि सर्व पक्षांना की भारतीय जनता पार्टी जी 1952 पासून जनसंघ आणि 1980 पासून जी भारतीय जनता पार्टी या देशात कार्यरत आहे आणि एक सांस्कृतिक राष्ट्रवादाचा विचार घेऊन या भारतीय जनता पार्टीने काम केलंय। त्या भारतीय जनता पार्टीचा पहिला आधार भारतीय जनसंघ याचे संस्थापक अध्यक्ष माननीय कैलासवासी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पश्चिम बंगालमध्ये आज प्रथमच भारतीय जनता पार्टीला एवढं मोठं घवघवीत यश मिळालंय। म्हणजे ज्या श्यामाप्रसाद मुखर्जींनी या विचारांची मुहूर्तमेढ रोवली त्यांच्या पश्चात आज तो पश्चिम बंगाल भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याखाली आलेला आहे आणि हा जो सांस्कृतिक राष्ट्रवादाचा आणि देशहिताचा विचार आता या देशातले नागरिक स्वीकारायला लागलेले आहेत। विभाजनवादी विद्वेषवादी राजकारण आता यापुढे देशात चालणार नाही हे यावरून सिद्ध झालेलं आहे। मला एक सांगा, जेव्हा 60 वर्ष काँग्रेस जिंकत होती किंवा आता केरळला काँग्रेस आली किंवा यापूर्वी जिथे जिथे सत्ता आल्या भारतीय जनता पार्टी येण्यापूर्वी तेव्हा काँग्रेस ईव्हीएम मुळे जिंकत होती का? म्हणजे आता ज्याची सत्ता येते जो निवडून येतो तेव्हा तुम्ही आरोप करता। मला असं वाटतं हे आरोप करणं चुकीचं आहे। जर तुमचा ईव्हीएम वर विश्वास नसेल तर तुम्ही निवडणुका बायकॉट करा की जो पण आम्ही ईव्हीएम करणार नाही। तुम्ही लढता निवडणुका, जिथे सीट येते ती मान्य करता आणि जेव्हा पराजय होतो तेव्हा ईव्हीएम ला दोष देता। जर तुम्हाला ईव्हीएम संशय असेल तुम्ही निवडणुका लढवायला पाहिजेत। यापूर्वी लोक निवडून आले तर ईव्हीएम मुळे आले का? पण त्यामुळे हे सगळं योग्य नाहीये। हे अशा बतावण्या करणं, जो जनतेने जनाधार दिलाय, लोकांनी जे स्वीकारलंय ते सर्वांनी विरोधकांनी पण स्वीकारलं पाहिजे। त्याच्यातच लोकशाहीचा बहुमान आहे।